सगळे पैसे तुम्हाला दिले तर माझं काय? ठीक आहे, 5 लाख रुपये ठेवलेत तुझ्यासाठी. बस फक्त 5 लाख? मग काय, तुला 5 करोड पाहिजे? 10 लाख हवेत मला. ठीक आहे, घे 10 लाख रुपये. पण एक अट आहे, त्याच्या पुढे तू चंद्रपूर मध्ये दिसता कामा नाही. मी चंद्रपूर सोडून जाणार नाही. काय? हो. हॅलो दादा, अरे तू कुठे आहेस, कसा आहेस तू? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नको. माझ्या बेडरूम मध्ये निळ्या रंगाची एक बॅग आहे, त्यात ते पैसे त्या माणसांना दे, त्यांना मी सांगितलंय तिथे जायला. हो पण अरे पण दादा तू. माझी काळजी करू नको, मी लवकर घरी परत येईन. दादा कुठे, कसा आहे तू? हे सुखरूप आहे, आम्ही व्यवस्थित खातिरदारी करतोय त्यांची, लवकरच परत येतो. अगं जेलमधनं सुट्टी आहे, वरती एवढे पैसे मिळत आहेत, त्याच्याकरता वाटेल ते करेल ती. काका, तिच्या प्रेग्नन्सीचं काय? म्हणजे मला तिची म्हणजे त्या बाळाची काळजी वाटते म्हणून विचारतो. अरे धन्य आहेस तू, तुला खरंच वाटते ती प्रेग्नंट आहे म्हणून? अरे तुला इमोशनली अडकवण्याकरता सगळं करती, बाकी काही नाही, काही प्रेग्नंट वगैरे नाही ती. डोंट वरी. पण काका, ती इथून गेल्याशिवाय काही खरं नाही. जाईल, तू काय काळजी करू नकोस. पण जाण्यापूर्वी तिला एकदा शार्दूलला भेटायचं होतं. मला का, म्हणजे आता काय बोलायचंय तिला? काही कल्पना नाही मला, पण तू तिला भेटण्याची काहीही गरज नाही, लक्षात ठेव. कारण परत तिच्या इमोशनल बोलण्याच्या जाळ्यात तू अडकलास ना, तर देव सुद्धा तुला आता वाचवू शकणार नाही, समजलं? तेव्हा तिला भेटायचं नाही. तुम्ही जा ना खरेदीला, मी घरीच थांबते. हे यार, हे काय ग ताई? अगं मी म्हणजे आता बघ ना काकू, माझी ही अशी अवस्था आहे, त्यात देवयानीला कोण सांभाळणार ना? अगं तिला बरोबर घेऊन जायचंय आपण, तिलाही कपडे घ्यायचेच आहेत ना. ती बरोबर असेल तर तिच्या मापाचे कपडे मिळतील. नाही पण तिला नको घेऊन जायला, कारण मग तिला आवडत नाही शॉपिंग वगैरे करायला, मग ती किरकिर करते. त्यापेक्षा मी काय म्हणते, मी तिला घरी सांभाळते, तुम्ही आरामात खरेदी करून या ना. अरे असं काय, चल की आमच्या बरोबर. काय नाही म्हटलं असतं का? समजून घे काकू. वरून मी आसावरी भोसलेला भेटायला गेले होते, माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं तिला. खूप हलकं वाटतंय आता. शारदा, पण यापूर्वी तू तिला एकदा भेटून आली होतीस ना, मग आता पुन्हा? आधी मी तिला स्वतःविषयी सांगायला गेले, पण यावेळी मी तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेच राहून गेलं होतं. म्हणून मला सारखं वाटत होतं की माझ्यामुळे तिला ज्या दुःखाला सामोरं जावं लागतं त्याचा राग तर तिच्या मनात नाही, पण तसं काहीही नाही. मुळात तिचं म्हणणं हे आहे की जे काही झालं त्यात माझा दोष नव्हताच. खरंच खूप मोठ्या मनाची आहे ती, आणि फार सरळ आणि साध्या स्वभावाची. तू स्वतः यांच्याशी बोललास फोनवर? हो, अगं त्यानेच तर मला सांगितलं की बॅग कुठे ठेवली होती. वहिनी, मला दादाची खूप काळजी वाटते. हो, पण त्याला काही होणार तर नाही? तू पैसे दिलेस का त्यांना? हो, दिले. मग काळजी करू नकोस, ते लोक सोडतील तुझ्या दादाला. कारण त्या लोकांना फक्त पैशाशी देणं घेणं, इतर कशाशी नाही. आणि हो, तुझे दादा घरी पोचल्यावर मला SMS करून कळव, कारण हो वहिनी, कळवतो. चल ठेवते फोन. बरं ठीक आहे.